इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पारिणामिक भावामध्ये बघत होतो आपण काय की गाथा बघितली होती ना। कुठली गाथा बघितली होती? म्हणजे अशा अनेक गाथांमध्ये सांगितलं की जीवाचा जो स्वभाव आहे तो दाखवला तर तो पारिणामिक भाव आहे, तो अनचेंजेबल आहे, त्याला कधी कशाचं पण त्याच्यावर इम्पॅक्ट होत नाही असा तो भाव जो असतो द्रव्याचा, त्याला म्हणलं पारिणामिक भाव किंवा स्वभाव म्हणा। त्याचे आपण भेद बघितले होते काल, जरा त्याच्यातलं बघत होतो ना, बरं। आता जो समयसारची गाथा घेतली ना, कितवी 36 नंबरची गाथा, काय सांगितलं त्याच्यामध्ये? 36 नाही 38 नंबरची गाथा। अहमिको खलु शुद्धो दंसननाणमय्यो सदारुवी नवी अथि मज्ज किंचिवी अन्नम परमाणुमित्तंपी। काय सांगितलं? अहमिको खलु शुद्धो, सगळा स्वभाव दाखवणारी गाथा आहे ती। मी खरोखर एक आहे म्हणजेच काय, या एकमध्ये अन्याचा प्रवेश होत नाही, म्हणजेच हा स्वभाव आहे, पारिणामिक भाव आहे जो एकरूप असतो। अहमिको खलु शुद्धो, दर्शन ज्ञानमय आहे, चारित्रमय आहे, सगळ्या गुणसंपन्न आहे, हे समजून घ्या त्याच्यातून। अहमिको खलु शुद्धो दंसननाणमय्यो सदा अरूपी, अरूपी हा सुद्धा जीवाचा स्वभाव आहे, पारिणामिक भाव आहे। दंसननाणमय्यो सदारुवी नवी अथि मज्ज किंचिवी, माझ्यामध्ये नवी अथि मज्ज किंचिवी अन्नम परमाणुमित्तंपी, अन्य परद्रव्य परमाणू मात्र देखील माझ्यामध्ये नाही, नव्हतं, नसणार, असा प्रत्येक द्रव्याचा स्वभाव आहे जो एकमेकामध्ये प्रवेश करत नाही। म्हणजे असे अनेक गाथा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपला स्वभाव समजतो, म्हणजेच काय आहे तो पारिणामिक भाव आहे जो अनादि अनंत असतो, एकरूप असतो। म्हणा गाथा। अहमिको खलु शुद्धो दंसननाणमय्यो सदारुवी नवी अथि मज्ज किंचिवी अन्नम परमाणुमित्तंपी। काय सांगितलं? सगळ्या विशेषणामधून भावभासना व्हायला पाहिजे की हा आत्मा खरोखर एक आहे। म्हणजे काय हो, पारिणामिक भाव असतो तो एक रूप असतो, अनेक रूप, भेदरूप, खंडरूप नसतो। काय कळलं? एक रूप आहे म्हणजेच त्याच्यामध्ये भेदविवक्षा नाही आहे, त्याच्यामध्ये खंड नाही आहेत, जो पारिणामिक भाव असतो तो एक असतो। अहमिको खलु शुद्धो, शुद्ध आहे, त्यालाच म्हणलं ना आपण परवा बघितलं होतं, ज्याच्यामध्ये की भेद नाहीत, जे पर्याय रूप नाही, तो शुद्ध आहे। आणि कसा आहे तर दर्शन ज्ञानमय आहे, सदैव अरूपी आहे। दर्शन ज्ञान आदी गुण आहेत त्याला सुद्धा त्या गुणांना कुठल्या कर्मांची अपेक्षा नाही आहे, ते गुण तर स्वभाव रूपाने द्रव्यामध्ये, जीवामध्ये अनादि अनंत आहेत। आणि सदा अरूपी, कुठल्या द्रव्यामुळं जीवाला रूपीपणा प्राप्त होईल? होत नाही। जरी कर्माशी बद्ध झाला, जरी या शरीरामध्ये अडकलेला आहे, शरीराच्या बंधनामध्ये आहे, तरी सुद्धा जीव आपला स्वभाव सोडून रूपी होत नाही। म्हणूनच म्हणलं की सदैव तो अरूपी स्वभावी आहे, तोच त्याचा पारिणामिक भाव आहे। पुढं नवी अथि मज्ज किंचिवी, माझ्यामध्ये किंचित देखील परद्रव्याचा परमाणू मात्र सुद्धा माझ्यामध्ये नाही। म्हणजेच हा आत्मा कसा आहे तर सदैव अरूपी आणि अस्पर्शी आहे परद्रव्यापासून, परद्रव्य माझ्यामध्ये मिसळत नाही आणि मी परामध्ये मिसळत नाही। पण हेच तर समजत नाही म्हणून काय करायला जातो?
सदैव त्या दुसऱ्या द्रव्यामध्ये अडकायला जातो, त्यांच्याशी एकरूप व्हायला जातो. मोह करतो म्हणजे काय करतोय हो? मी रूपच राहत नाही. ज्याचा मोह होतो ना, ज्या द्रव्याचा, ज्या विषयाचा वगैरे आपण इच्छा करतो, मोह करतो, त्याच्यामध्ये आपलं अस्तित्व जाणतो, त्याच्यामुळं आपलं अस्तित्व मानतो, त्याच्यामुळं आपलं सुख दुःख मानतो. हीच झाली विपरीत कल्पना. त्यालाच म्हणलं मोह, त्यालाच म्हणलं काय म्हणायचं, विभाव. तो स्वभाव नाही आहे तर तो विभाव आहे. म्हणून सांगितलं सगळ्या प्रत्येक गाथेतल्या प्रत्येक विशेषणामधून आपल्याला स्वभावाकडे जाता येतं. म्हणून असा स्वभाव समजला तर आपल्याला कुठलंही दुःख राहणार नाही. मग जे काही साधना करणारे साधक आहेत, साधू आहेत, त्यांच्यामध्ये हीच विशेषता आहे की ते काय करतायत, त्यांना जो मिळालेला स्वभाव आहे तो बास तेवढंच त्यांच्यासाठी सफिशियंट आहे. त्याला सोडून अन्य कुठलंही द्रव्याची त्यांना अपेक्षा नसते. म्हणून आयुष्यभर जीवनपर्यंत ते निरपेक्ष जगू शकतात. आणि आपल्याला प्रत्येक समयाला, प्रत्येक परिस्थितीमध्ये काय ना काय अपेक्षा असते. कोणीतरी बोलावं ही अपेक्षा, कोणी काहीतरी आणून द्यावं ही अपेक्षा, कोणी रक्षा करावी ही अपेक्षा, कोणी सांभाळ करावा ही अपेक्षा. प्रत्येक स्टेजमध्ये बघा की लाईफच्या प्रत्येक स्टेजमध्ये आपण काय करतोय, अपेक्षा करतोय. काय काय अपेक्षा, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या वेगळ्या असतात. का अपेक्षा होते हे बघितलं होतं परवा आपण. पारिणामिक भाव समजून स्वभाव सिद्ध आहे हे समजल्यावर अपेक्षा संपतात. कारण मी स्वभावाने परिपूर्ण आहे, सिद्ध आहे, तर मला कोण काय देणार आहे आणि काय घेणार आहे माझ्यातून. त्यामुळं माझ्यातनं काय नष्ट होणार नाही आणि मला कुठल्या परद्रव्याची गरज नाही. म्हणून अपेक्षा संपणार ज्यावेळेस हे समजलं त्यावेळेस. रोगी असेल तर काय अपेक्षा, सगळ्यांनी माझी सेवा करावी, मला किती त्रास होतोय तर माझ्याकडं लक्ष द्यावं, मला सांभाळावं, माझं सगळं दुखणं खुपणं बघावं, मला त्रास व्हायला तर किती वेदना वाटू शकता तो जर त्रास होत असताना. म्हणजे मला जरी वेदना झाल्या तरी सुद्धा कितीही तुमचे आप्त इष्ट असू देत, तुमच्या वेदना त्या वाटून घेऊ शकत नाहीत, तुमचं दुःख कमी करू शकत नाहीत. म्हणून कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये एक मस्त गाथा घेतली आहे, मला येते की नाही आता बघावं लागेल. सुयणो पिच्छंतो विहू न दुःख लेसम पिसक्कदो गहिदू. सुजन तुझ्याजवळ बसलेले असतील, जेव्हा तुझी समजा क्षपक सल्लेखना चालू आहे तुझी, तर तुझ्याजवळ बसलेले जे कोणी आप्त इष्ट असतील, काय म्हणायचं, सुजन असतील, घरातले परिवारजन सगळे तुम्हाला प्रेम करणारे, तुम्हाला तुमचे मोही, तुम्ही असे बेडवर पडलाय, काय म्हणायचं, निष्क्रिय, तुम्हाला काय करता येत नाही आहे तसं, अशा वेळेस आणि शरीरात भयंकर वेदना आहेत, काय उदय चालू आहेत, तर सुजन तुमच्या परिवारातले सगळेजण उभारलेत बाजूला. तर काय सांगतायत, सुयणो पिच्छंतो विहू न दुःख लेसम पिसक्कदो गहिदुम. जरी ते तुम्हाला बघतायत, तुम्हाला सांभाळतायत असं वाटतंय, तुमच्या आजूबाजूला सगळे आहेत, तरी सुद्धा न सक्कदे, काय म्हटलं, दुःख लेसम पिसक्कदे गहिदुम, तुमचं लेश मात्र सुद्धा दुःख ते घेऊन वाटून घेण्यासाठी समर्थ नाहीत. असं वाचताना किती सोपं वाटतं की नाही, पण ज्यावेळेस तेव्हा परिस्थिती आपल्यावर येते त्यावेळेस तेच विचार करतो परत. म्हणजे त्यांनी मला बघावं, त्यांनी माझं दुःख दुसऱ्याला सांगितलं, तुम्हाला दुःख कमी वाटतं ना जरा, बरोबर आहे का? म्हणजे मान्यतेतच किती चूक आहे आपल्या. म्हणून सांगतायत की दुसरी ओळ काय, सुयणो पिच्छंतो विहू न दुःख लेसम पिसक्कदो गहिदू. कार्तिकी अनुप्रेक्षा पाहिजे बघा, आहे का? एक वेळ मानसिक दुःख थोडं कमी वाटेल, पण शारीरिक दुःख लेश मात्र देखील कमी वाटत नाही दुसऱ्याला सांगितलं. उलट करायला लागलाय तुम्ही. शारीरिक दुःख कधी तुम्हाला हात फिरवला ना नुसतं अंगावरनं तरी पण कमी वाटेल, पण मनातून जे राहिलेलं असतं ना, तो नाही आला, ती नाही आली, किंवा ते माझ्याकडे बघत नाही आहेत, ह्या मानसिक दुःखाने जास्त त्रस्त असतो जीव. शरीराला दुःख कमी असतं, पण जिथं मनालाच दुःख जास्त असतं ना, ते तुम्हाला जास्त कष्टदायी.
हां, मनोबल म्हणलं ना, म्हणून तर मनोबल हे सगळ्यात जास्त बलवान म्हणतो आपण. छोटं पुस्तक आहे काका, लाल रंगाचं असेल, एकदम डार्क लाल, किंवा मोठं पण असेल एखादं. बरं ठीक आहे, तोपर्यंत पुढचं वाचू आपण. म्हणजे काय सांगायला लागले होते की किती प्राण आहेत जीवाला. वास्तविक प्राण तर एक चैतन्य प्राणच आहे, पण जे भेद रूपाने पर्याय विवक्षेने जे बघतो तर त्याचे किती भेद झाले? 10 प्राणरूप जीवत्व म्हणलं. पुढं भव्यत्व आणि अभव्यत्व हे अशुद्ध पारिणामिक भावाचे भेद घेतले. तर त्याच्याविषयी जरासं मोक्षशास्त्रामध्ये पण चांगलं वर्णन घेतलं होतं, ते वाचते मी. म्हणजे सगळं विश्व कशाच्या मागं आहे हो? ह्या 10 प्राणांना टिकवायच्या मागं आहे. म्हणजे तुम्ही सगळे असं म्हणा ना, मी आपलं म्हणते, सगळे बाकीचे जे असतील ना जगातले, ते सगळे काय करतायत? ह्या 10 प्राणांना वाचवायचा प्रयत्न करतायत, त्या 10 प्राणांसाठीच जगतायत. बरोबर म्हणा स्नेहा? काय म्हणले मी? प्रज्ञा? असं शेजारच्यांकडे बघायचं आणि म्हणायचं ते किती भोगी आहेत, त्यांना हे लागतं ते लागतं, किंवा दुसऱ्याचं सगळं आपण सांगतो ना, त्यांना चमचमीत खायला लागतं. म्हणजे काही रसनेंद्रियाच्या लोलुपी झाले, किंवा सतत ते फिरायला जातात, शॉपिंगला जातात, म्हणजे परिग्रहाचा लोभ त्यांना. म्हणजे तुम्ही काय करताय? इतरांनाच पाहून त्यांच्याकडं तशी परिभाषा लावताय. पण मी पण तेच करतोय ना. 5 इंद्रिय, 3 बल, आयु आणि श्वासोश्वास ह्याच्यावरच मी जगतो, ही मान्यता आहे. त्यामुळं त्याचंच रक्षण, त्याच्यावरच जगतो, ही या भावभासनेनेच चाललं आहे सगळं आयुष्य. म्हणून 10 प्राणांना जपायचं नाही आहे, तर चैतन्य प्राणाचा अनुभव करायचा आहे. तर त्याच्या निमित्तातच आपलं सगळं दुःख आणि हे सगळे 10 प्राण नष्ट होणार आहेत. जर तुम्ही त्या 10 प्राणांवर नाही जगलात ना, तरच ते 10 प्राण नष्ट होणार. म्हणून भावना तर ही असावी की मी चैतन्य प्राणवाला जीव आहे. मिळते का काका? गाथा नंबर सांगा. एकत्व भावना आहे ना, त्याच्यामध्ये असणार आहे बहुतेक. एकत्व किंवा अन्यत्व भावना आहे, त्याच्यामध्ये एक 4थी 5वी गाथा आहे. जर इंडेक्समधून कळलं तर बघा की सुयणो पिच्छंतो विहू अशी गाथा आहे. ठीक आहे, तोपर्यंत त्याच्यातलं वाचते. 77 नंबरची गाथा आहे. म्हणा. सुयणो पिच्छंतो विहू न दुःख लेसंपि सक्कदे गहिदुम एवं जानन्तो विहू तो ममत्तं न छंदेई. बेस्ट, तुम्हीच वाचलं, बरं झालं. काय पुढं? एवं जानन्तो विहू, असं जाणत असताना सुद्धा काय पुढं काय हो? तो ममत्तं न छंदेई. हा, म्हणजे सांगा अर्थ. तरी सुद्धा ममत्वाला सोडत नाही. कोणाच्या ममत्वाला कोण सोडत नाही? माझ्या मी सोडत नाही. हा, म्हणजे म्हणायचंय, तुम्ही मरायच्या भूमिकेला टेकलाय बर का, तरी सुद्धा त्या सुजनांविषयी ते जरी तुमचं दुःख एवढं सुद्धा ग्रहण करत नाहीत, वाटून घेत नाहीत, तरी तुम्ही त्यांच्या मोहाला सोडत नाही, हे सांगायला लागले. म्हणजे सगळ्यांनी स्वतःसाठी बघा की मी कोणाकोणामध्ये माझा मोह डिवाइड करतोय, किती पसरवतोय. ते म्हणलं ना, मोहाची मुळं जेवढी घट्ट होत चालली आहे तेवढा संसार घट्ट होतोय आपला. म्हणून सगळ्या उलट रोज खरं ही भावना करा, जे पण स्वाध्याय करता आत्ता पण करा की माझ्या सगळ्या मोहाचा नाश हो हे प्रभो, म्हणून मी हे स्वाध्याय करतो, हे अध्ययन, हे पूजन, प्रक्षाल जे काय करतो ना, त्यावेळेस ही भावना सतत ठेवायची. जेव्हा आठवेल तेव्हा करा. चांगली गोष्ट आहे की माझ्या मोहाचा नाश हो. रोज दिवसेंदिवस माझा मोह का वाढत चालला आहे? का विभाव वाढत आहेत? का कषाय वाढत आहेत? का रोग वाढत आहेत? सगळंच हे तर संसार वाढतोय ह्याच्या निमित्तामध्ये. म्हणून म्हणलं की भावना तर अशी ठेवा की ठीक आहे, ते संस्कार तुमचे लय वेळ राहत नाहीत, पुन्हा मोह करता असे ना, पण जे केलेत ना संस्कार, आपण त्याचं उदय येणार एक ना एक दिवस. म्हणून काय करायचे प्रज्ञा? माझ्या मोहाचा नाश हो. माधुरी वहिनी काय करायचंय? मी निर्मोह आहे याची मला सतत भावभासना हो. तर ह्याचे एवढ्या संस्कारांनी सुद्धा सांगितलं आपल्या पापाचं पुण्यात संक्रमण होऊ शकतं, आपल्या दुःखाचा नाश होऊ शकतो, आपल्या संसाराचा नाश होऊ शकतो. एवढी शक्ती आहे त्या परिणामामध्ये. पण आपण काय करतोय?
सगळं आपलं ज्ञान, तन, मन, धन सगळं बाहेर जोडतोय. त्यामुळं समजत नाही स्वभाव काय आहे. ठीक आहे. मी आणि मोहामुळे आपल्या जीवनाचा नाश व्हायलाय. सतत आपल्यामध्ये ह्याची हे राहायला पाहिजे की बाबा आपण हे मोहामुळे आपलं जीवन जे मनुष्य भाव ते आपण घालवा लागले. मी काय करतोय, माझं जीवन या मोहाच्या मागं घालवतोय. मग समजून तर काय करतोय हो सुधारणा. असं ते शास्त्रासमोर बसल्यावर कळते मोह लय खराब असतो बरं का. मोह म्हणजे दुःख देणारा असतो बरं का. इथून बाहेर गेल्यावर कुठून पकडतो त्या मोहाला तेच कळत नाही. हां, असं ते जसं विसर सोपचे म्हटलं ना, बाजूला असं रेडी पोझिशनमध्ये बसलेले असते, तसं तुम्ही मंदिरातनं बाहेर पाय ठेवला, जाऊ देत मंदिरात सुद्धा मोहलय असतो. आपल्याला असं वाटतं तुम्ही मंदिरात आणि त्या शास्त्रासमोर निर्मोही आहे म्हणून, पण मोह ही अशी आहे की गोष्ट किती चिकट आहे माहिती का तो मोह, की तुम्ही मंदिरात बसला तरी म्हणले की टेकून बसता येईल किंवा काय त्रास झाला की लगेच आपलं आसन बदलणार, खुर्चीवर बसणार, असे अनेक प्रकार असतात लोकांचे. कशामुळं हे सुद्धा सगळं मोहाचं रूप आहे. म्हणजे ठीक आहे कोणाची शारीरिक कंडिशन नाही आहे. मोहाच्या नाशासाठीच आपण स्वाध्याय करायचा आहे स्वरूपाच्या प्राप्तीसाठी. असेच तेच किती भावभासना असते का जेव्हा आपण करतो, तसं स्वतःला अलर्ट करत जावा हेच सांगायला लागले. सतत स्वतःला त्याच्यामध्ये इंटेन्शनली जोडा. मला निर्मोह स्वभावाचं वेदन करायचं आहे, त्या स्वभावाची प्राप्ती करायची आहे, म्हणून मी हे स्वाध्याय करतो, म्हणून मी ध्यान करतो, म्हणून पूजन करतो. सगळीकडे अशी भावभासना असावी, तर ते तेवढ्या संस्कारांनी सुद्धा आपण अटॅच्ड राहणार स्वतःशी. ते सुद्धा संस्कार आवश्यक आहेत. शब्द तर लय वेळा शिकले तो, म्हणलं ना अभव्य जीव सुद्धा 11 अंगाचा पाठी होतो नाही असं नाही, पण त्या शब्दाने कोणाचं कल्याण होणार नाही आहे. त्या शब्दाच्या पुढं जाऊन तसा मी आहे ह्याची भावभासना व्हायला पाहिजे. म्हणून एवढं तर शब्द समजले, माझ्या मोहाचा नाश हो म्हणून मी हे करतो. पण तशी 1 मिनिटासाठी 1 सेकंदासाठी जरी भावभासना केलात ना, त्या समयाला आपला मोह होणार, नष्ट होणार. समजतंय का शिक्षा आंटी? शब्दाचं वाक्य, हां काय म्हणते? शब्दाचा तो वाक्य आपल्याला पकडता आला पाहिजे किंवा समजला पाहिजे. मला बरोबर. म्हणून ते पकडत नाही तुम्ही, म्हणून तर माझ्यासमोर बसताय रोज. पकडला तर सगळे देवाच्या जवळ बसाल. म्हणजे ज्याला ध्यानामध्ये आनंद येतो तो निश्चित बसणार आहे. चांगली गोष्ट आहे. चला, तर हे मोक्षशास्त्र आहे, त्याच्यामध्ये 5 भावाचं वर्णन थोडंसं वेगळं घेतलं आहे, ते वाचते. पारिणामिक भाव कशाला म्हणतात हे बघितलो आपण. तर ते 3 भेद केले पारिणामिक भावाचे, जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व. अजून कुठले भेद आहेत? हे 3 तर उपलक्षणात्मक सांगितले, पण पारिणामिक भावाचे और कौन कौन से भेद है पारिणामिक भाव के? अभी 2-3 दिन में मैंने यही प्रकरण लिया था. कौन कौन से भेद है अभी? और हाँ, सभी सामान्य गुण जो है ना वो कर्म निरपेक्ष ही होते हैं. सभी 6 ही नहीं है, वो भी अनंत है, सामान्य गुण भी. तो यही बता रहे यहाँ पे. अस्तित्व जो सूत्र है ना, जीवा भव्या भव्यत्वानी च, वो जो च शब्द है ना, वो च उसमें सभी गर्भित लेना. ये कौन कौन से च शब्द से लिखा काका? नाही, जीवत्व, भव्यत्व, अभव्यत्व तर आहेतच. च नी अजून काय काय आहे जे पारिणामिक भावामध्ये गर्भित होणार, तर सांगतायत अस्तित्व, वस्तुत्व, प्रमेयत्व आदि सामान्य गुणों का भी च शब्द से ग्रहण होता है. म्हणजे एवढा विचार करा ना, जे कुठलं गुण आहे, स्वभाव आहे, तर तो जो कर्मांपासून निरपेक्ष आहे, ज्याला कर्मांच्या उदय आदीची अपेक्षा नसते, त्याने रहित असं ज्याचं कायम टिकून राहे जे, ते सगळं पारिणामिक भाव आहे. जसं म्हटलं उत्पादवे ध्रुव हे सुद्धा स्वभाव आहे, शक्ती आहे जीवाची. आणि बहिरंगामध्ये तसं दिसतं तुम्हाला, कर्मांच्या निमित्तामध्ये पण होणारा वगैरे. पण जी शक्ती आहे, सगळे सत्तेची शक्ती पण कशात घालायच्या हो? पारिणामिक भावच आहेत.
का बरं? सर्वज्ञत्व शक्ती. बरोबर, सर्वज्ञत्व शक्ती कुठल्या कर्मांच्या निमित्तात आहे हो तुम्हाला? शक्ती जी आहे ती स्वभावरूप असते. काय? सुखशक्ती, ज्ञानशक्ती, दर्शनशक्ती, काय ते सगळे जे जे काय घेतलेत ना असं त्याच्या शक्तीमध्ये, ते सगळे भेद हे पारिणामिक भावरूपच आहेत, कारण त्यांना कुठल्याही कर्मादींची परद्रव्याची अपेक्षा नाही. कर्ता शक्ती, सगळे 6 कारक घेतलेले ते सगळे तशाच रूपाने लावा. भव्यत्व याने मोक्ष प्राप्त, मोक्षशास्त्र असेल ना रामजीबाईंचं, तर पेज नंबर 192 आहे, त्याच्यावर त्यांनी त्या सूत्राच्या खुलासामध्ये घेतले थोडंसं एक्सप्लेनेशन. मोक्ष प्राप्त करने योग्य जीव के भव्यत्व होता है. जो जीव कभी भी मोक्ष प्राप्त करने के योग्य नहीं होते उनके अभव्यत्व होता है. जीवत्व यानी चैतन्यत्व, जीवनत्व, ज्ञानादि गुणयुक्त रहना, सो जीवन है. पारिणामिक भाव का अर्थ कर्मोदय की अपेक्षा के बिना आत्मा में जो गुण मूलतः स्वभाव मात्र ही हो उन्हें पारिणामिक कहते हैं. जे काही स्वभाव मात्र आहेत, म्हणून द्रव्यात्म लाभ मात्र हेतुकः परिणाम अशी व्याख्या घेतली आहे 85 मध्ये. जो वस्तु के निज स्वरूप की प्राप्ति मात्र में ही हेतु हो सो पारिणामिक है. ज्याच्या आश्रयाने तुम्ही स्वभावालाच प्राप्त होणार तो परिणाम, तो भाव म्हणजे पारिणामिक भाव. काय म्हणते काका? हाँ हाँ, जो वस्तु के निज स्वरूप की प्राप्ति मात्र में ही हेतु हो, लिहिली का राणी ते, सो पारिणामिक भाव है. म्हणजे काय म्हणायला लागले? तर निज स्वरूपाच्या प्राप्ती मात्रामध्येच कारण आहे, त्याला म्हणायचं पारिणामिक भाव. म्हणजे त्याचा आश्रय घेतला असताना कधीच तुम्हाला विभावरूप परिणमन होणार नाही. म्हणजे विचार करा की मी सर्वज्ञत्व शक्ती संपन्न आहे, हा विचार केल्यावर तुम्हाला किती विभाव होणार हो? मी ज्ञानवान आहे, हा विचार केल्यावर विभावच सगळे संपले, विकल्प संपले. म्हणून जो जो हेतू स्वभावाला देणारा आहे त्याच्या निमित्तात विभाव होत नाही, त्याला म्हणलं पारिणामिक भाव. पुढं विशेष स्पष्टीकरण. 5 भावों में औपशमिक, क्षायिक, क्षायोपशमिक और औदयिक, यह 4 भाव पर्याय रूप यानी वर्तमान विद्यमान दशा रूप है, और 5वां शुद्ध पारिणामिक भाव है. वह त्रिकाली एक रूप ध्रुव है, इसलिए वह द्रव्य रूप है. काय म्हणलं होतो? भेद केले होतो ना आपण. जो 4 भाव है वो पर्याय रूप है और जो पारिणामिक भाव है वो द्रव्य रूप है. पान नंबर काय हो? 192. इस प्रकार आत्म पदार्थ द्रव्य और पर्याय सहित जिस समय जो पर्याय हो उस सहित है. म्हणजे जो जो द्रव्य आहे तो द्रव्य गुण पर्याय सहित आहे. म्हणजे समजून घ्या, पारिणामिक भाव सुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि पर्याय सुद्धा आहे. पारिणामिक भाव म्हणजे द्रव्य किंवा स्वभाव, आणि पर्याय सुद्धा त्याच्यावेळी त्याच समयामध्ये आहेच. जीवत्व, भव्यत्व और अभव्यत्व, इन 3 पारिणामिक भावों में जो शुद्ध जीवत्व भाव है वह शुद्ध द्रव्यार्थिक नय के आश्रित होने से, समजण्यासारखं काय ऐकताय? काय चाललंय? मी पण बोलते काय आहे काय? काय वाचलं मी? हां, जो 10 प्राण रूप जीवत नाही, कुठलं वाचत दुसरं, जीवत्व, भव्यत्व और अभव्यत्व, इन 3 पारिणामिक भावों में जो शुद्ध जीवत्व भाव है वह शुद्ध द्रव्यार्थिक नय के आश्रित होने से नित्य निरावरण शुद्ध पारिणामिक भाव है. म्हणजे जो जो पारिणामिक भाव असतो तो नित्य निरावरण असतो, त्याच्यावर कसलंही आवरण नसतं. जीवत्वावर कसलंही आवरण नाही, भव्यत्व भव्यत्व ह्याच्यावर सुद्धा. और वह बंध मोक्ष पर्याय परिणति से रहित है. त्या जीवत्वाला कधीही बंध नाही, कधी मोक्ष नाही, नित्य निरावरण आहे जर स्वभाव तो. तसंच ज्ञानावर सांगा. मग कसं तुम्हाला आता अल्पज्ञान अवस्था? हां, म्हणजे म्हणायचं आहे भलेही त्याच्यावर आवरण दिसतंय तुम्हाला, पण असं नाही आहे की पूर्ण त्याचा नाश झालाय.
बरोबर. पर्यायामध्ये जिथं अल्पज्ञान अवस्था आत्ता प्रगट आहे त्याला जर विषय केला तर नियमाने आकुलता होणार आहे. तो स्वभाव नाही आहे आपला. मग जो ज्ञान स्वभाव आहे ना त्याला दृष्टीत घेतलं तर सर्वज्ञ पर्याय प्रगट होते. जो 10 प्राण रूप जीवत्व तथा भव्यत्व अभव्यत्व है उसे वर्तमान में होने वाले अवस्था के आश्रित होने से पर्यायर्थिक नयाश्रित होने से अशुद्ध पारिणामिक भाव समजना चाहिए. जे काय पर्यायाचे आश्रित भाव आहेत ते अशुद्ध पारिणामिक आणि जे स्वभाव रूप आहे ते शुद्ध पारिणामिक. जैसे सर्व संसारी जीव शुद्धने से शुद्ध है उसी प्रकार यदि अवस्था दृष्टि से भी, हे चांगलं घेतलं बरं का, नीट वाचते ऐका, यदि अवस्था दृष्टि से भी शुद्ध है ऐसा माना जाए तो 10 प्राण रूप जीवत्व भव्यत्व और अभव्यत्व का अभाव हो जाएगा. म्हणजे जसं द्रव्यार्थिक ज्ञाने शुद्ध आहे, हां, जर द्रव्यार्थिक ज्ञाने जसं शुद्ध आहे तसंच जर पर्यायार्थिक ज्ञाने सुद्धा शुद्ध मानलं तर अशुद्धताच राहणार नाही. सगळे जीव मोक्षातच. मग इथं कोण कसला संसार काहीच राहणार नाही. भव्यत्व और अभव्यत्व में से भव्यत्व नामक अशुद्ध पारिणामिक भाव भव्य जीवों के होता है. काय म्हणले? असू देत की भव्यत्व नामक अशुद्ध पारिणामिक भाव भव्य जीवों के ही होता है. हे पण मी पण वाचताना वाक्य दोनदा चुकलं माझं वाचताना, इकडून तिकडं वाचले. भव्यत्व आणि अभव्यत्व हे जे दोन भाव आहेत त्यातला जो भव्यत्व भाव आहे तो अशुद्ध पारिणामिक भाव आहे आणि तो भव्य जीवांकडेच असतो. समजलं म्हणा? काय द्यायलंय सोपं वाक्य उगीच ते तरी 3-4 शब्द वागडे तिकडे घातला म्हणा. भव्य जीवाकडेच असतो आणि तो अशुद्ध पारिणामिक भाव आहे, एवढंच सांगायचंय. अशुद्ध पारिणामिक कसं असतो ते? तेच ना, पर्यायाकडून सांगितलं, भेद करून सांगितलं म्हणून त्याला अशुद्ध पारिणामिक म्हणलं. हे आम्ही 2 दिवसात घेतलं होतं काल परवामध्ये. जिथं कर्मांची अपेक्षा नाही आहे काही सुद्धा तिथं तो शुद्ध पारिणामिक भाव आणि तिथं हां आणि द्रव्यरूप आहे जो भाव, जो नित्य निरावरण आहे, जो परनिरपेक्ष द्रव्यरूप आहे तो स्वभाव म्हणला, तो शुद्ध पारिणामिक भाव म्हणला. आणि जिथं पर्यायाकडून बघितलं, जिथं भेद केला तो झाला अशुद्ध पारिणामिक भाव. असलं तर पुस्तक घेऊन बसा मोक्षशास्त्राचं, 193 पानावर चालू आहे आता. स्वभावाकडून पाहिलं तर शुद्ध पारिणामिक आणि पर्यायाकडून बघितलं तर अशुद्ध. बरोबर. यद्यपि वह भाव द्रव्य कर्म की अपेक्षा नहीं रखता तथापि जीव के सम्यक्त्वादि गुण जब मलिनता में रुके होते हैं तब उसमें जड़ कर्म जो निमित्त है उसे भव्यत्व की अशुद्धता में उपचार से निमित्त कहा जाता है. नाही ऐकला काय सांगितलंय? यदि वह भाव द्रव्य कर्म की अपेक्षा नहीं रखता, कुठला भाव? अशुद्ध पारिणामिक भाव जर द्रव्य कर्माची अपेक्षा नहीं ठेवत तर तथापि जीव के सम्यक्त्वादि गुण जब मलिनता में रुके होते हैं तब उसमें जड़ कर्म जो निमित्त है उसे भव्यत्व की अशुद्धता में उपचार से निमित्त कहा जाता है. थोडक्यात म्हणायचं आहे हां एवढंच. काय द्रव्यकर्मामुळं तुम्ही अभव्य नाही आहे, भव्य नाही आहे किंवा तिथं तुमची आता तशी मोक्ष अवस्था नाही आहे. हां तर तिथं ते आहे द्रव्यकर्म पण कसं आहे? निमित्त रूप आहे बस. त्याचं रोल तेवढंच आहे, त्याच्यापेक्षा पुढं ते जाऊन काय करू शकत नाही जीवामध्ये. पण जीव स्वतःच्या परिणामाने त्याच्याशी बांधला जातो किंवा त्यारूप परिणमन करतो म्हणून तिथं तो अजून आता संसारामध्ये आहे. हां ते एक घ्यायचं राहिलं की आपले भव्याचे भेद, हां भव्य अभव्याचे भेद घेत होतो ना ते राहिलं की घ्यायचं. बरं एवढं वाचल्यावर बघू. वह जीव जब अपनी पात्रता के द्वारा ज्ञानी की देशना को सुनकर सम्यक दर्शन प्रकट करता है. कोण? भव्य जीव आहे तो आजपर्यंत अजून सम्यक्त्वाला प्राप्त झालेला नाही आहे. का नाही झाला? हां म्हणजे द्रव्यकर्म निमित्त आहे तिथं त्यांचा उदय, पण जीवानेच परिणती केली नाही म्हणून अजून तो मिथ्यादृष्टी होता. भव्य आहे तरी मिथ्यादृष्टी होता. मग काय सांगतायत? हां जब अपनी पात्रता के द्वारा ज्ञानी की देशना को सुनकर सम्यक दर्शन प्रकट करता है
और अपने चारित्र में स्थिर होता है तब उसे भव्यत्व शक्ती प्रगट होती है, व्यक्त होती है. मग मी आज जरा असं समूहशरणाचं वर्णन ऐकत वाचत होते, तर त्याच्यामध्ये एवढं मस्त वाटलं ना, म्हणजे समूहशरणाची रचना बघत होती ॲक्च्युली मी. रचनेत जायचं नाही आपल्याला, पण असं एक फील आलं की आपण त्या समूहशरणात जातो आहे आणि कशी असणार आहे तिथे सगळी भूमिका. तर त्यामध्ये ते असं सांगितलं की किती अनेक असे भव्य जीव आहेत की एका भूमीतनं पार करून दुसरीकडे जातील, दुसऱ्या भूमीतनं तिसरीकडे जातील, आपलं आवरत काय म्हणायचं एक कॉन्सन्ट्रेशन घेऊन. पण अशा 7 भूमी आहेत, अशा 7 भूमी क्रॉस करून 8व्या भूमीत गेला तर देव दिसणार, तर दिव्यध्वनी मिळणार. नाहीतर सगळं इतकी सुंदर वर्णन केलं ना समूहशरणाचं. मला घ्यायचं संध्याकाळी ते आज खरं, पण म्हणजे ते काय रूप असतं तिथं, इतकं त्याला इंटरेस्ट. पण पहिल्या भूमीत प्रवेश केल्यावर म्हणला नाही आपल्याला दिव्यध्वनी ऐकायची आहे. ते जसं म्हणलं ना, तो कोण असतो, हां तो कोण होता हो? परवा मी गोष्ट सांगितली, महाभारत कोणामुळे झालं? युधिष्ठिरला काय होतं, जुवा खेळायचं व्यसन होतं ना, जुवारी म्हणजे काय म्हणायचं, जुगार खेळायचं व्यसन होतं. आणि दुर्योधन घेऊन निघाला माझा महाल बघायला चल म्हणून, आणि रस्त्यात काय केलं होतं, प्लांट केलं होतं त्यांनी अनेकांना जुगार खेळायसाठी म्हणून. थोड्या दूर गेल्यावर त्यांनी विचारलं खेळणार का जुगार, ते म्हणला नाहीच, मी नाही खेळणार, इतका ठाम होता. थोडं पुढं गेल्यावर परत एक ग्रुप मिळाला आणि त्यांनी विचारलं खेळणार का, मग तो म्हणला नाही. म्हणजे काय झालं, आवाजात वचन बल आहे ना, कमी झालं ते. अजून पुढं गेल्यावर त्यांनी ऑफर दिली तर ह्यांनी फक्त नकार मानेनेच दिला. आता दुर्योधन टपूनच बसला होता. जाऊन प्रवेश केला महालामध्ये की म्हणला का घाबरतोस काय खेळायला, जाऊन बसलाच तिथं पटावर. आणि तिथून महाभारत झालं. म्हणजे मला काय म्हणायचं होतं, कशासाठी असं समूहशरणामध्ये जेव्हा प्रवेश करतो ना, पहिला इतका ठाम म्हणला नाही दर्शन करणार, दिव्यध्वनी ऐकणार. दुसऱ्या भूमीत गेला की असली सुंदर सगळं दृश्य आहे ना तिथं, मोह कसं वाढत जातो. वैराग्याचा असतो ना तो प्रसंग एक. मग तिथून पुढं गेला की असं करत कुठल्या ना कुठल्या भूमीत तुम्ही अनेक वेळा अडकला, म्हणून तुम्हाला दिव्यध्वनी मिळाली नाही, सम्यक दर्शन झालं नाही, म्हणून पंचम काळात जन्मलाय. तर आता कशामध्ये अडकू नका, जो त्या समूहशरणात जायला मिळणार नाही आता तुम्हाला, पण 8व्या भूमीमध्ये 12 सभा असतात, मग त्याच्यामध्ये आपण बसतो जाऊन. भव्य ज्याला त्याची पात्रता जागृत होणार ना, तो तिथं जाऊन बसणार. 8 दिवस मी हेच घेणार आहे, जावा तुम्ही. गेलो की जाऊन दिव्यध्वनी पण ऐकली, पण कुठे कल्याण केलं, पण अनेक वेळा त्याच्यामध्येच रमलो, बाहेरच्या भूमींमध्येच जाईल. नाही मागं पण अडकेल, त्याचं काय नाही, मागं अडकून तिकडे पण जाईल. आणि तिथं ऐकून सुद्धा योग्यता नसेल तर अजून प्राप्त करणार नाही, भरकटतच राहणार. जसं मरीची भव्य का अभव्य, मरीची भव्य का अभव्य, प्रश्न पडला. भव्य समूहशरणात गेला आणि काय म्हणायचं ते घरातच तीर्थंकरांचे काय म्हणायचं सगळं वंश कुळच असं होतं की धर्मामध्ये परायण, पण तरी किती भाव फिरावे लागले, कारण योग्यता अजून त्या वेळेस आली नव्हती. तसंच आपण पण अजून भरकटतोय, तर आत्ता योग्यता प्राप्त होऊ शकते, आपण आत्ता जाणू शकतो स्वतःला. फक्त कॉन्फिडन्स आणा आणि निर्णय करा, मी जाणणार आहे, सगळ्यापासून भिन्न आहे, शरीरापासून वेगळं आहे. जिथं जाणीव झाली तिथं सगळा दर्शन मोह नष्ट होतो. त्याच वेळी पुरुषार्थच कमी पडतोय ना, की आपण परामध्ये पुरुषार्थ करतोय, निर्णय करत नाही, कर्माला दोष देतोय, स्वतःचा निर्णय करत नाही, हेच सगळ्यात मोठा दोष आहे. ध्यान पण करणारे अनेक जण आहेत, नाही असं नाही, धर्म करणारे अनेक जण आहेत, पण ते काय म्हणायचं, जी वस्तू धरायला पाहिजे ज्ञानामध्ये, ज्याला विषय करायला पाहिजे त्याला न करता अन्य गोष्टींचं विचार करतो म्हणा, कर्तृत्व घेतो म्हणा, ते क्रियांमध्ये अडकतो, त्याच्यामुळं स्वभावाची प्राप्ती झाली नाही अजून. म्हणून एवढा निर्णय करायचा आहे, हेच उद्देश असावा जेव्हा ध्यान करतोय, स्वाध्याय करतोय त्यावेळेस. मी कोण आहे आणि मैं कौन हूँ, आया कहाँ से और मेरा रूप क्या, एवढ्यावरच आपलं फोकस ठेवा, तर आत्मा सहज दिसणार.
वह जीव सहज शुद्ध, काय वाचले मी, वह जीव जब अपनी पात्रता के द्वारा ज्ञानी की देशना को सुनकर, म्हणजे मला ते समोरशरणात मी गेले लगेच हे वाचल्यावर ज्ञानींची देशना मिळणार. तर म्हणजे 5 कल्याणकामध्ये एक केवळ ज्ञान कल्याणकाचं असं आहे की जे देशना लब्धी तुम्हाला प्राप्त करून देतं आणि तेच तुम्हाला साक्षात सम्यक दर्शनासाठी कारण ठरू शकतं. म्हणजे ॲक्च्युली 5ही कल्याणकं सांगितलेत त्यांनी सम्यक्त्वामध्ये निमित्त. हां, मग देशना लब्धी जी आहे ती केवळ ज्ञानींकडून मिळते आणि ते आपल्या सम्यक दर्शनाला कदाचित कारण ठरू शकतं. और अपने चारित्र में स्थिर होत आहे. म्हणजे मी आज म्हणून मंदिरात आल्यावर दर्शन करताना मला असंच वाटायला की आपण समोर शरणात सगळ्या आठीभूमी क्रॉस करून आलो आहे आणि भगवंतांसमोर साक्षात बसून ऐकतोय, त्यांचं दर्शन करतोय. म्हणजे जे एक कधी वेळ आपण सोपं, पण समोर शरणाचं वैभव बघितलं तर त्याच अडचण असतो आपण म्हणजे मी. म्हणजे जे स्वाध्याय करतो ना, मला म्हणायचं आहे ते आपल्यात फिलिंग सुरू होतात. असं एक स्वाध्यायामध्ये जेवढं राहणार ना, हां, तर त्यामुळं म्हणून म्हटलं ना, तुम्हाला जितकं रस येणार ना स्वाध्यायामध्ये वगैरे, तर तेवढं तुम्हाला प्रॅक्टिकली तशी भावभासना सुरू होती. मुनींचं वर्णन, बरोबर आहे, मुनींचं वर्णन वाचा, काय तुमचं भगवती आराधना, मुलाचार वगैरे वाचा, की असं बाजूला आपल्या मुली फिरतायत, त्यांची चर्या आपण करतोय, सगळं असं आपल्याला भावभासना सुरू होती. म्हणजे एक तसा फील आपल्या ज्ञानामध्ये चालू राहतो. म्हणून म्हटलं की थोडंसं स्वाध्यायामध्ये रस ती करायला पाहिजे. पुढं, अपने चारित्र में स्थिर होता है तब उसे भव्यत्व शक्ति प्रकट होती है. वह जीव सहज शुद्ध पारिणामिक भाव जिसका लक्षण है, ऐसे अपने परमात्म द्रव्यमय सम्यक श्रद्धा, ज्ञान और अनुचरण रूप अवस्था को प्रकट करता है. म्हणजे रत्नत्रयाची प्रगटता होते ज्यावेळी शुद्ध पारिणामिक भावाला विषय करतो. हे त्यांनी समयसारमधलं लिहिलंय. तुमच्याजवळ समयसार होतच की नाही, मोक्षशास्त्रमध्ये संदर्भ त्यांनी ते घेतलाय. पर्यायर्थिक नय से कहा जाने वाला लाभ भव्यत्व भाव का अभाव मोक्ष दशा में होता है. काय म्हणाले, अभाव मोक्ष अवस्थेमध्ये होतो. बरोबर आहे. काय म्हणलं, भव्यत्व भावाचा सुद्धा अभाव होणार आहे. कुठं होणार आहे, मोक्षदशेमध्ये. ज्या समयाला मोक्षदशा प्रगट झाली, सगळ्या कर्मांचा अभाव झाला, तिथं हे पर्याय रूपाने असणारा भाव आहे, तर तो सुद्धा नष्ट झाला आणि मग मोक्षदशा प्रगट झाली. म्हणून म्हटलं भव्यत्व भावाचा अभाव मोक्षदशेमध्ये होतो. अर्थात जीव में जब सम्यक दर्शनादि गुण की पूर्णता हो जाती है तब भव्यत्व का व्यवहार मिट जाता है. भव्य कधीपर्यंत म्हणायचं, 14व्या गुणस्थानापर्यंतच भव्य म्हणायचं. आणि अभव्य कुठंपर्यंत म्हणायचं, 13व्या गुणस्थानापर्यंत. कुठंपर्यंत अभव्य कुठंपर्यंत, नाही अभव्य असं वर जायचंच नाही, पहिल्याच गुणस्थानात आहे. अभव्य वर चढतच नाही आणि अभव्यत्वाचा कधी अभाव होत नाही. तब भव्यत्व का व्यवहार मिट जाता है. ऐकून नाही आलं तर 5 मिनिट. अनादि अज्ञानी जीव के कौन से भाव कभी नहीं हुए. कुठली वेळ आपली. बरं, हे बघू आपण उद्या. तुमच्याकडे असलं तर पुस्तक घेऊन बसा समोर, म्हणजे उलट तुम्हाला पण चांगलं कळेल. हां, हे अभ्यास करा, चालतंय. अनादि अज्ञानी जीवाला आजपर्यंत कुठले भाव कधीच झाले नाहीत. अनादि अज्ञानी जीव के कौन से भाव कभी नहीं हुए. हां, म्हणजे 5 भावापैकी कुठले भाव नाही झाले. हां, अनादि अज्ञानी जीव आहे, तर हे सामान्य आपण 5 भावापैकी 3 भाव तर सांगतोच, औक्षमिक, क्षायक्षमिक आणि क्षायिक दर्शन मोहाच्या अपेक्षेने. हे भाव आजपर्यंत झाले नाहीत. आता 57 भावातनं पण काढू शकता तुम्ही विचार करून. आजपर्यंत कुठले भाव नाही झाले. तर त्याचं चिंतन
नाही 57 भावामध्ये हे सगळे औदैहिक भावाचे 21 भेद, औक्षमिक भावाचे 2 भेद, 5 भावाचे जे 53 भाव होतात त्यातले आजपर्यंत आपल्याला कुठले कुठले झाले नाहीत. 24 तास चिंतन करा सगळे भाव करा आणि कुठले झाले कुठले नाही झाले ते उद्या सांगा. आपल्याला जायचं पारिणामिक भावाकडे बरं का. कुठल्या भावात अडकू नका. सतत पारिणामिक भावाचं चिंतन करा तर 24 तास तुम्ही काय नाही केलं तरी चालतंय. पण जर बाकीचं काय करणार आहे, विभावात जाणार आहे, तर ह्याचं अवलंबन घ्या आणि चिंतन करून आपल्याला आपल्या स्वभावापर्यंत जाण्यासाठी पुरुषार्थ करा. हो जाणं. स्वतःच्या शुद्ध पारिणामिक भावाला लक्ष करा. पहा, नित्य निरावरण हा शुद्ध स्वभाव मी जाणत आहे. हा स्वभाव परनिरपेक्ष आहे. पहा, जीवत्वाचे संवेदन करा. हेच माझे वास्तविक प्राण आहेत. माझ्यामध्ये इंद्रिया नाहीत, शरीर नाही, 10 प्राणरूप जीवत्व नाहीच, त्यावर मी जगणारा नाहीच, त्या सर्वाच्या मी अधीन नाहीच. स्वाधीन प्राण जाणा. चैतन्य स्वरूपोहम, जीवत्व शक्ती संपन्नोहम. ओम विसर्जन.